तर आज रक्षाबंधनचा सण आहे, दरवर्षीप्रमाणे तुम्ही देखील पंकजाताईंसोबत रक्षाबंधनचा सण पंकजाताईंसोबत साजरा केला जाईल. काय भावना, काय प्रतिक्रिया, काय सांगा? गेली मला वाटतं माझे आणि मुंडे साहेबांचं पहिलं हे वाढलं, त्यांनी मला मुलगा मानलं. ते जवळजवळ 12-13 वर्ष झालं. 13 वर्षात आमचा एकही दिवसाचा खंड चुकला नाही की पंकजताईच्या घरी जाऊन मी राखी बांधण्याचा. पंकजाताई, डॉक्टर प्रीतमताई आणि ॲडव्होकेट ॲसेसरी या तिघींनी देखील माझा 13 वर्षातला प्रत्येक खंडात आम्ही हा सण साजरा करतो. मुंडे साहेबांनी जसं मला मुलगा मानला तत्पासून एकही वेळेस खंड पडलेला नाही. सध्या जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात घडामोडी ज्या आहेत आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. एकूणच सगळ्या पक्षांकडनं येत्या निवडणुकीसाठी प्रचार जो आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे. नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे, कशा प्रकारे तुम्ही पुढे जाता आहात? पंकजाताईंना देखील एक बढती मिळाली आहे, हे देखील आपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. कशा प्रकारे बघता हे पुढील वाटचाल? मी राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मी एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, या तिघांनीही मला लोकसभेच्या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा दिली. आदरणीय मोदी साहेब, नड्डा साहेब किंवा अमित शाह असतील. त्यामुळे हा राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि त्या घटक पक्षाच्या माध्यमातून आमची इच्छा आहे की पुन्हा महायुतीचं सरकार यावं, ह्या भूमिकेचा मी आहे. आज रक्षाबंधनचा सण आहे. पंकजाताई दरवर्षी मला राखी बांधते आणि त्या दिवशी मी ताईच्या घरी स्वतः जातो. आणि आज रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे मी एवढंच सांगेन की पुन्हा लाडली बहीण योजना चालू होण्यासाठी सर्व बहिणींनी महाराष्ट्रातल्या आशीर्वाद द्यावा, ही आमची भूमिका असणार आहे. ताईंचं आणि तुमचं नातं असेल किंवा ताईंचं आणि धनंजय साहेबांचं नातं असेल ते वेगळं नातं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर देखील अजितदादा आणि सुप्रिया सुळेंचं देखील नातं आपण असं पाहायला मिळत होतं. परंतु गेल्या 2 वर्षांपासून या नात्यामध्ये कुठेतरी तडा गेलेला पाहायला मिळतोय. अजून देखील त्यांचं रक्षाबंधन साजरं झालं, याकडे तुम्ही कसं पाहता? काय की ताईचं आणि धनंजय मुंडे साहेबाचं बी मला वाटतं 12 वर्ष नव्हतं झालं, पण परमेश्वराच्या लीला लिहिलेल्या असतात. तर 12 वर्षानं मला वाटतं पुन्हा मुंडे साहेब, आज मुंडे साहेब होते तिथे, मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब आणि ताईंचं रक्षाबंधन झालं. तसं आम्ही देखील म्हणतो की बाबा राजकारणाच्या परीनं राजकारण होईल, पण बहीण भावाच्या नातात ही येऊ नये. सुप्रियाताई आणि अजितदादा देखील एकत्र यावेत, ही आमची शुभेच्छा आहे त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.